नमस्कार मित्रांनो, आपण असणाऱ्या आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर संबंध महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी म्हशीचं गोठं दाखवत असताना खरं तर सोलापूर हे पंढरपूर म्हशीचं माहेरघर आहे आणि सोलापुरातून असणाऱ्या अनेक नामवंत म्हशी या सोलापूरमधून तयार झाले. संबंध महाराष्ट्राला सोलापूर म्हशी पंढरपुरी म्हशीनं वेड लावलं आणि त्या म्हशी सोलापूरमध्ये असणाऱ्या तयार झाल्या. खरं तर आज अशाच एका नामवंत व्यक्तीकडे ज्यांच्या म्हशी फार चर्चा असणाऱ्या आणि फार मोठ्या म्हशी सांभाळणारे एक व्यक्तिमत्व सोलापूरमधील असणारे सर्वोदय मालकांच्या गोट्यावर आलेलो आहे. आपला वादळवाट 5577 हा चॅनल खरं तर मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी म्हशीची सुंदर असं प्रत्येक गोट्यावरच्या जातीवंत म्हशी दाखवतो आणि त्या गोट्यावरच्या प्रत्येक म्हशीचं प्रत्येक मालकाचं एक वेगळ्या पद्धतीची सांभाळणी आणि म्हशीची एक वेगळ्या पद्धतीची ओळख असते आणि ती ओळख असणाऱ्या महाराष्ट्राला किंवा जिल्ह्याला ती ओळख मालकाला खरं तर एखाद्या झेंडाप्रेमी म्हणलं की सर्वोदय मालकांची आठवण येते. एवढ्या म्हशीचं नाव झालेलं, एवढी झेंडाप्रेमी असणारी ही सर्वोदय मालकांच्या म्हशी असतील, रेडा असेल, अशा पद्धतीने एक नावाजलेलं व्यक्तिमत्व सर्वोदय मालकांच्या आज गोट्यावर आलेलो आहे. नमस्कार मालक. नमस्कार. नमस्कार. हे म्हशीचा नाद लागण्याचं काय भानगड, कधीपासून म्हशी त्या काय? हे म्हशीचा नाद आमचे जे आजोबा आहेत, आमच्या आजोबापासून आम्हाला म्हशीचा नाद लागलेला आहे. आजोबापासून? आजोबापासून. बर बर. आता आपल्या एकंदरीत गोट्यावर किती म्हशी आहेत? आता माझ्या गोट्यावर तर एक 20 म्हशी आहेत. बर बर बर. 20 म्हशी आहेत. एक रेडा आहे. एक रेडा आहे. हा, एक रेडा आहे. आजोबाने साधारण त्यावेळेस सुरुवात कशी केली आणि कुठल्या म्हशीपासून सुरुवात चालू झाली? पंढरपुरी म्हशीपासूनच सुरुवात केलेली होती आजोबाने. बर बर. मग त्याच्या रेड्या वगैरे पाळायचं करायचं. मग आजोबाने ती आम्हाला लाईन दाखवलेली होती. तेच लाईन प्रमाणे आम्ही करत आहे. मला आता काय विचारायचं आहे, जे सुरुवातीपासून तुम्ही जर व्यवसाय हा विस्तार हे काय असं पंढरपुरी विस्ताराला खरं तर फार महत्व आहे. म्हणजे तुमच्यापासल्या स्वतःच तयार केले का काही खरेदी फिरेदी काय झालं? काही आम्ही बाहेरल्या खरेदी बी केलेले आहेत आणि स्वतः बी आम्ही तयार केलेले. आजोबांच्या काळात म्हशींची नावं झाली त्यावेळेस कुठली म्हशीची सुरुवात आजोबांची कशी झाली तुम्हाला? आजोबांची एक उडान म्हणून म्हैस होती, भोरी म्हैस होती. उडान म्हणून उडान नावाची म्हैस होती. एक मेटी म्हैस होती. अशा काही 10-12 नामवंत म्हशी होत्या. त्या म्हशीचं भरपूर नाव होतं तिथं सोलापुरामध्ये. भरपूर ते म्हशी पळायला आले केले तर लोक त्यांचं वाट बघायचं, रस्ता बघायचं. मग तिथून जे आम्हाला शौक लागला की तिथून आम्हाला ते शौक ते आतापर्यंत आमचा तेच शौक आहे. तेच पुढे वाढवत चाललो आम्ही. आणि सोलापुरामध्ये आम्ही बुलेट गाडीवर पळवणार म्हणजे आम्ही एकटेच. बुलेट गाडीवर स्टार्टच केली आम्ही स्वतः. कुठल्या साल असेल त्यावेळेस सुरुवात असेल? त्यावेळेला बघा माझ्या अंदाज 2019 किंवा 18 नाही 2000 मध्ये 2000 साली. 2000 साली 1999 2000 पर्यंत. त्यावेळेस तुम्ही म्हैस पळवली. आज 25-26 वर्षापूर्वी तुम्ही बुलेटवर जिप्सीवर सोलापुरामध्ये जिप्सीवर आणि बुलेटवर पळवणारे म्हणजे आम्हीच. स्वतः आम्ही पळवले. एवढा शौक तुम्हाला? एवढा शौक आम्हाला, भरपूर शौक. बुलेटवर बसायला मिळत नव्हतं, तुम्ही बुलेटवर ते बी भावाला खांद्यावर घेऊन आम्ही बुलेटवर म्हैस पळवत होतो. त्यावेळेस सोलापुरातले कुठे कुठे मैदान आपण करतो? त्यावेळेस मैदान आम्ही कन्ना चौक करत होतो, शील तिथं करत होतो, नवी पेठला करत होतो. असे 4-5 मैदान आम्ही करत होतो. 4-5 मैदान करायचे. म्हणजे त्यावेळेची मैदान, त्यावेळेच्या म्हशीचं प्रमाण कसं असायचं, मैदानावरचं वातावरण कसं असायचं? वातावरण तर सर्व चांगलंच राहणार. सर्व प्रत्येकाकडे म्हशी राहायचे. प्रत्येकांच्या शौक. प्रमाण किती होतं त्यावेळेस? त्यावेळेस म्हशी 10-20 असे म्हशी सर्वजण प्रत्येक जण खांड आणणार. मग त्यावेळेला बुलेटवर म्हैस येणारा म्हणल्यानंतर आमच्या म्हशीचा तमाम असं लोक असं रस्ता बघत थांबत होता. म्हणजे उत्सुकता लागत होती. आमच्या म्हशीचा रस्ता बघतच थांबत होते. एक वेळेस आम्ही 2-4 वर्ष बुलेटवर पळवली. एक 4-5 वर्षानंतर आम्ही जिप्सीवर म्हैस आणणारा म्हणल्यानंतर तर लोक असं तमाम असा रस्ता असं तटास बघत होतो. आम्ही जिप्सीवर म्हैस आणून आम्ही डॉल्बी लावून कन्ना चौकामध्ये आम्ही म्हैस पळवली जिप्सीवर. आता ही जिप्सी मागं म्हैस येण्याचं काय वैशिष्ट्य आहे? लोक म्हणजे एवढं म्हशीचं वैशिष्ट्य काय असेल? हो. जिप्सीवर तर येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आम्ही त्याची देखभाल वगैरे त्याला अंगावर घेणे करणे. त्या व्यक्तीला आम्ही जिप्सीवर बसत होतो. ज्याच्या अंगावर म्हैस आहे त्याला आम्ही जिप्सीवर बसत होतो आणि स्वतः मी जिप्सी गाडी मी चालवत होतो. स्वतः मी जिप्सी गाडी चालवत होतो. म्हैस महागच म्हैस महागत त्याचा पिछा सोडणार नाही. त्याने 10,000 चक्कर मारले तर ते जिप्सीला सोडतच नव्हती म्हैस. एवढं भयानक प्रेम म्हशीचं. आता जे पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्य सांगितलं जातं,
बुजणं असेल, बघणं असेल, ओळखणं असेल, आणि हे म्हणजे ही पंढरपुरी म्हशीचे एकंदरीत वैशिष्ट्य हो पंढरपूरच. आता ह्या वैशिष्ट्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला त्यावेळेस काय वाटत होतं आणि काय काय त्यावेळेची म्हशीची नावं केली त्यावेळेची जरा पळायला त्या असणाऱ्या जुन्या जरा आम्हाला सांगा बरं जरा. त्यावेळेस आमच्या म्हशीचं नाव झेंडी म्हशीचं नाव होतं. हा त्यामुळे एक म्हशीचं नाव दुर्गा होतं, उडान होतं, आणि आपलं एका म्हशीचं नाव आम्ही ते हे ठेवलेलं होतं आपलं पंजन म्हैस. पंजन म्हशीने तर पूर्ण सोलापूरला का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेळ लावलं पंजन म्हशीने. बर ते आणखीन सुद्धा आमच्याजवळ म्हैस आहे, आहे अजून सुद्धा म्हैस आहे. ते बर 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 बर. जिप्सीवर बुलेटवर पळणारी म्हैस अजून सुद्धा आम्ही ते ठेवलं म्हैस ती पंजन. पंजन. मग मेंबर मध्यंतरी तुम्ही गुरं मोडली होती, हो. काय कारणामुळे मोडली होती आणि परत का म्हणून केले? नाही काय माहिती आहे का, आम्ही जे गुरं मोडाचं कारण म्हणजे असं की गुरं मोडा म्हणून आम्ही नाही केले. काही म्हशी थोडं हे झालेले होते, बरोबर म्हणजे असं काही खराब वगैरे वैरण पाण्यामुळे त्याच्यामुळे खराब झाल्यामुळे आम्ही ते म्हशी काढलो. सर्व म्हशी आम्ही काढलो. नंतर आम्ही शेतामध्ये आमच्या वैरण पाणी करून परत आम्ही म्हशी नवीन रक्ताच्या म्हशी तयार केलो. बर बर बर. हा म्हशीचा म्हणजे असं दावण आम्ही मोडाच आम्ही ते डोक्यात सुद्धा नाही आणलो आम्ही अजिबात. म्हणजे नाद ही सुटलेला नाद सुटलेला नाही आणि परंपरे हे नाद असाच राहणार. बर बर बर. हा आता मला काय विचारायचं आहे मेंबर मालक की पंजन म्हशीचं एवढं तुम्ही म्हणजे काय तिचं पहिल्यापासून कशी निवडली, लहानपणापासून कशी होती? लहानपणापासून म्हैस जी आम्ही आणलेली होती, ते म्हैस जी आणलेली होती त्या म्हशीचं गुण तसं होतं. त्या म्हशीचं गुण असल्या कारणानं म्हैस आम्ही तसं सांभाळलो. त्या म्हशीचं आम्हाला सर्व काही दिसून आलं, आम्हाला गुण तिचं ओळखणं पारखणं. मग एक वर्षी आम्ही पळायला घेऊन गेलो तिला, जिप्सीवर गाडीवर पळायला घेऊन गेलो. तिने सर्व अख्ख्या ह्याला वेडच लावून टाकलं, तिने मैदानलाच वेडच लावून टाकलं. सर्वीकडे तिचं नाव पंजन पंजन पंजन, सर्वीकडे नाव तिचं पुकारला तिला. तर आतापर्यंत तिचं नाव पंजन हे सर्व नावाने ओळखतात तिला. बर बर. सर्वोदय मालकाची पंजन येणार विषय संपला म्हणजे एवढं. आता एकंदरीत आता त्या गोष्टीनंतर आपण दुसऱ्या म्हणजे महत्वाचा की आपल्या गोट्यावर तेव्हापासून म्हशी विक्री, टॉपची विक्री आता तर आपल्या गोट्यावर किती लाखापर्यंत बाहेर विकली म्हैस? आतापर्यंत 3 लाख 4 लाख 5 लाख बर 2 लाख बर आतापर्यंत त्या किमतीने आम्ही विकला. आणि आता जे आम्ही म्हशी घेतलो आता 5.5 लाखाला, 3.5 लाखाला, 4 लाखाला आता म्हशी घेतलो. रेडा आम्ही 3 लाखाला घेतला. आता बर किती लाखाला? 3 लाखाला रेडा घेतलाय आम्ही. 3 लाखाला 3 लाखाला रेडा घेतलाय. घेतला. ते वैशिष्ट्य असं आहे त्या रेड्याचं, तसं विशिष्टच आहे की पूर्ण गाजलेला रेडा आहे ते. बर हा, कुणापासून घेतला काय विस्तार? आम्ही जालना मधून ते इथं सोलापुरामध्ये आला. सोलापुरामध्ये आल्यानंतर त्यांच्यापासून आम्ही इथं घेतला त्याला. बर जालन्यात संक्रांत. कुणाकडे होता? सदा खताडे नाही उस्मानाबाद उस्मानाबाद तिकडं जालनामध्ये होता. जालन्याला खताडे आहेत की? हो आहे. त्याच्यामध्ये हा आम्ही घेतलं कधी. त्यांच्याकडून आम्ही संक्रांतीच्या जत्रावर आम्ही त्याला घेतला. हा हा इथं घेतलं हा का? संक्रांती जत्रावर आम्ही त्याला घेतला. बर बर बर. बरं तुम्ही म्हशी घेताना काय वैशिष्ट्य बघून म्हणजे काय पारखून एवढे घेता? पैसे तुझं गुण, त्याचा नखरा सर्व काही बघून आम्ही घेतो ते. बर हा. म्हशीचं ओळख नका म्हणजे आता तुम्ही एखाद्या एवढ्या पैसे किंमत लावताय हो. त्या मागे तुमचा काय उद्देश असतो की म्हशीकडे काय गुण असलं पाहिजे? म्हशीकडं गुण असं असलं पाहिजे की ते रेकॉर्ड करणारी जी म्हैस पाहिजे लागते आम्हाला इथं सोलापुरात. बर बर बर. रेकॉर्ड करणारी म्हैस. हा. समजा असं पळवला जर आम्ही जर निघालं तर ते असं एवढं जबरदस्त पळायला पाहिजे की सर्व लोकांमध्ये असं त्याचं नाव झालं पाहिजे. बरोबर आहे. आता एक म्हैस घेतलो मी 5.5 लाखाला, बालट म्हणून म्हैस घेतलो. हा. त्या म्हशी समोर यायची एकाची सुद्धा अशी टाप नाही. बर एवढी पॉवर एवढं पॉवरफुल आहे. आता ज्यात जत्रा भरेल पळवायची त्या म्हशीचं सर्वजण आता वाट बघत आहेत. बर एवढी पॉवरफुल. एवढं पॉवरफुल म्हैस आहे बालट म्हणणारी. मेंबर अजून एक याच्या पुढे जाऊन मला काय विचारायचं आता किमतीचा आकडेचं ऐकत असताना हा. आज एवढं पंढरपुरी म्हशीच्या किमती असण्याचं कारण मला काय? थोडं काम आहे काका बोलतात. पंढरपुरी म्हशी कशा आहेत, दुधालाही तसे आहेत, हा 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 हा. दिकावलाही तसे आहेत, बर बर आणि त्यांचे गुणही तसे आहेत त्या म्हशीवर. बर बर बर. हा आता याच्या पडलीकडे जाऊन त्यांची वासराची काय संगोपन आहे? वासर सुद्धा म्हशीची येणारी 6 महिन्याची 3 महिन्याची वासर 1 लाख रुपयाला वासर विकते. हो, जशी म्हशीचं ज्या म्हशीचं नाव आहे हा त्या म्हशीचं वासरूला भरपूर किंमत आहे. हा ते काय भानगड करतात? भरपूर किंमत म्हणजे तिच्या आईवर आणि तिचे जे असतं रेडा जे असतंय हा हा हा. तिच्यावर विक्री. बर 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 बर. तिच्या आईचं रेकॉर्ड काय हा. आणि त्या रेड्याचं रेकॉर्ड काय, त्या दोन्हीचं जर वासरू असेल बर बर. तर ते वासरू किमतीने ₹1,00,000 50,000ला असं वासरू जाऊ शकतं. वासरू जातं. हा.
आज तुम्ही एवढे दिवस म्हशी क्षेत्रात मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मैदानाला बघतो. हो खरं तर तुमच्यासारखा पारखी म्हैस बघितलं किती बोलणार किती हो. पैसा आणि जर हो. तुमच्या एकदा डोळ्यात मनात बसली म्हैस की सोडत नाही. सोडत नाही सोडत नाही. हे तुमचं बऱ्याच वेळा मी तुमचं सौदा सुद्धा बघितलं. हो म्हणजे तुम्हाला आवडली आणि म्हैस गेली असं कधी होत नाही 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 नाही. मागेल तेवढी किंमत देणार तुम्ही. बरोबर. हे तर मी तुमचा सोलापूर असेल कुठेही टॉपच्या म्हशी तुमच्याकडे बघायला हो. मिळतील. आज आपल्या गोट्यावर असतील हो. किंवा बाहेरची खरेदी तेवढीच पॉवरनं तुम्ही घेताय. हो बरोबर. आज या पुढे जाऊन मला काय विचारायचं आहे की एवढ्या पद्धतीनं खरेदी होत असताना पंढरपुरी म्हशीची आज वाढ व्हायली. तुमच्यासारखी हौशी माणसं बरोबर. या म्हशी पारखी म्हणायची थोडी पारखी, हौशी म्हणण्यापेक्षा पारखी. पारखी. कारण एखाद्याला आज 5.5 लाख सांगितलं की एवढी किंमत काय असते अशा बऱ्याच लोकांना प्रश्न विचारतात. हो. तुम्ही काय सांगताल एवढी किंमत असते मागची कारण काय आहे? एवढ्या मागची किंमत त्याचं कारण असं आहे हा ते म्हशीने तसं रेकॉर्डच केलेलं असतं. हा हा इतिहासच तिचा तसा. इतिहासच तसा असतो त्या म्हशीचा की अख्खा महाराष्ट्रात गाजलेला म्हैस असते ते. हा 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 म्हणून त्या म्हशीला आम्ही एवढी किंमत दिवसाने घेतो. घेत. हा. आता दुसरा त्याच्या पलीकडला एक प्रश्न म्हशी क्षेत्रातला की आज सोलापूरमध्ये तुम्ही सिटीतच आज राहायला आतापर्यंत पंढरपुरी म्हशीनं हायेस्ट दूध आपल्या गोट्यावर किती दिलेलं आहे एखाद्या म्हशीनं? 12 लिटर 14 लिटर 14 दोन्ही टायमाचे. बर 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 तसं 5 लिटर 6 लिटर असं देऊ शकतात 5-6 चालू असते एका टायमाला. एका टायमाला. बर 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 म्हणजे हा दुधाचा आज हा. हा प्रश्न हा. झाला. खरं तर आज तुम्ही तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करताना अशा पारखी लोकांचीच गरज आहे आज म्हशी क्षेत्रात. कारण तुमच्या खरेदी तेवढ्याच असते त्या आणि हो. विक्री विक्री तेवढीच विक्रमी रेटनं विक्री खरेदी असते. हो हो. म्हणजे कच्ची म्हैस आपल्या गोट्यावर कधी बघायला मिळत नाही 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 नाही. आज आम्हाला जरा थोड्या म्हशी सांगा पहिल्यापासून ह्या म्हशीचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगा जरा. हा हे म्हैस बालट म्हणून म्हैस आहे ही. बर बर अख्खा महाराष्ट्रात गाजलेली म्हैस आहे ही बालट म्हणून. ही बालट. हा बर बर तिचं विशिष्ट असं आहे तिने एकाला सुद्धा जवळ येऊ देणार नाही. तिला power आहे. हा एवढं पॉवर आहे. तिला आता सध्या 12 लिटर दूध आहे. तिला हळजूनशाने एक 15-20 दिवस झालेले आहेत. बर बर हा तर त्यांनी रेडा दिलेला आहे. हा. तिच्या रेड्याची मागणी 50,000 आता सध्या 15 दिवसाचं वासरू आहे. बर 50,000 मागणी आहे तिची रेड्याची. रेडेची. हा रेड्याची. बर बर ही बसलेली हिचं नाव काय? हिचं दशरथ म्हणून म्हैस आहे ही. बर बर हे घेतलो आम्ही 3.25 लाखाला म्हैस घेतलो. पळणा करणारा एक नंबर पळाला एक नंबर म्हैस आहे ती. बर 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 हा दशरथ नावाची पुन्हा दशरथ. घेतली होती ही हे तिकडून जालन्यावरून आलेली म्हैस आहे आणि आम्ही सोलापूरमध्येच घेतली म्हैस आहे. सोलापूरचा व्यापाऱ्याकडून घेतली. व्यापाऱ्याकडून. हा व्यापाऱ्याकडून घेतली. म्हणजे विस्तारातल्या म्हशीचं लाख सर्व बघा कसं आहे. हा इस्तारातल्या प्युअर प्युअर हा. प्युअर एकदम. आता तिच्या पलीकडली चांदी म्हैस काय कुठून घेतली काय? चांदी मैन ते नाचन म्हणून म्हैस आहे. ते मंगळवेड्याची म्हैस आहे. नाचन. नाचन बर 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 माणूस जरा थोडा सुद्धा फरकू देत नाही ते. एवढी पावर. एवढं पॉवरफुल पळाला निघाले सुटली हा हा की तिने दमच खात नाही. बर तिने थांबतच नाही. तिने अजिबात थांबणार नाही ते. बर बर एवढं बेफाम पळती. एवढं स्पीड आहे तिला. हा एवढा स्पीड. आणि हे जे आहे झंडी प्रेम आमच्या ही ही झेंडी म्हैस झेंडी प्रेम. समोरची. झंडी प्रेम म्हणून हे म्हैस आहे झंडी. हा अशी गाजलेली म्हैस आहे त्या म्हशीला त्या वेळेला 5 लाखाची मागणी होती त्या म्हशीला. 5 लाखाची. 5 लाखाला म्हणजे गेल्या 2 वर्षाखाली 5 लाखाची मागणी होती. बर बर तर ते म्हैस मी 3 लाखाला आणलो. आता हळदला आले ती म्हैस. बर 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 हा झंडी म्हणून. झेंडी म्हणून. हा. आता तिच्या पलीकडली सांगा आम्हाला. तिच्या पलीकडली ते बावरी म्हैस आहे. बर बावरी म्हैस आहे. तिला दूध असं आहे 14 लिटर दूध आहे तिला. 14 लिटर दूध आहे. 14 लिटर दूध आहे. दुधाची म्हैस आहे. एक नंबर दुधाची म्हैस. पिळायला बी दिसायला बी. दिसायला बी प्युअर हा आणि पिळाला एक नंबर म्हैस. एक नंबर. एक नंबर. बर बर तिच्या पलीकडली तिच्या सांगा. पलीकडली ते राधा म्हणून म्हैस आहे. हा ते राधा म्हणून म्हैस आहे. ते पहिली केगावची होती. बर मग त्याने एका व्यापाऱ्याने आणली. हा त्याच्यापासून आम्ही घेतलो. आता ते हळदला आली. हळदायला. हळदला आली. बर ती समोरची काय आहे? त्याच्या ते बाजूची पोलाद म्हणून म्हैस आहे. बर पोलाद म्हणून म्हैस आहे. ते सुद्धा दुधाला आता सध्या 12 लिटर दूध आहे तिला. 12 लिटर दूध आहे. आणि पळालाही आहे ते. पळाला बी एक नंबर. पळाला एक नंबर आहे. तिच्या पलीकडली ती. तिच्या रूपा म्हैस आहे ती. हा 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 ती म्हैस केगावचीच आहे. बर तिला बी आता सध्या 10 लिटर दूध आहे. 10 लिटर आणि दूध आहे. पळाला बी एक नंबर आहे. बर बर बुजार आहे. पळाला एक नंबर आहे. आता तिच्या पलीकडली. तिच्या पलीकडली ती म्हैस अशी आहे दौड म्हणणारी म्हैस आहे. हा 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 जिप्सी गाडी हा बुलेट. बर जिप्सी आणि बुलेट. हा 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 जिप्सी आणि बुलेट तिने अजिबात सोडणार नाही. गेल्या वर्षी 2 वर्षाखाली गेल्या वर्षी जिप्सीवरत तिने फुल गाजवलेलं आहे तिने. बर 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 हा दौड म्हणणारी म्हैस आहे ते. बर हा आता रस काट्या. पैसा घ्या आपल्यापासली. हो
ही टिक्की आपल्याला हा, चांदी हे चांदी आमची आहे, पंजन म्हणणारी म्हैस. ही पंजन नावाची हा, म्हैस हे काय? पंजन नावाची म्हैस हे बर 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 बर. म्हणजे आपल्या म्हैस. गोट्याचं नाव मोठं केलेली म्हैस. मोठा केलेली अख्खा महाराष्ट्रात तिचं सर्व रेकॉर्ड आहे त्या म्हशीचं. बर बर अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्र अजून सुद्धा तिला त्या पंजन नावाने ओळखतात. बर बर हा, तुमचा जो पंजन आहे का म्हणतात, हा. हे आमच्या जो आहे म्हणून सांगतो आम्ही त्याला. बरोबर. ही पंजन महाराष्ट्राला आणि विकतात. आता ह्या वर्षी हा तिने जिप्सी गाडीवर तर पळणा करणार आहे. तिला आम्ही त्याची फुल तयारी चालू केली तिची. बर बर बर. हा, आता कुठल्या मैदानात आता येणाऱ्या आता आषाढ मध्ये, आषाढ आषाढ मध्ये आणि आपलं ह्याला आपलं हा मार्केट यार्ड बशी. हा 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 हा, त्यावेळेस मैदानात ती येणार. मैदान ते. आणि आता हे हा म्हैस एक घेतलो आम्ही, कुठली? बांगडी म्हणून तिने म्हैस आहे. बर बांगडी म्हणून म्हैस आहे, तिला आम्ही घेतलो. आता घेतली आहे? हा, हे आता घेऊन एक 2-2.5 महिने झाले. बर बर 2-2.5 महिने झाले तिला घेऊन शाने. ते म्हैस आणि आमचा रेडा हा हे दोन्ही रेस असं लागले ना, रेस हा पुरा हक्क पब्लिक त्याला नुसतं बघून हक्क पक्का झाले. त्यांना एवढा रेस करणारी म्हैस आहे ती. एवढी पॉवर. हा, एवढे पॉवरफुल आहे, बर बर बर. एवढे पॉवरफुल म्हैस काय आहे. किमतीने घेतली तुम्ही? हे मी 2.5 लाखाला घेतले. 2.5 लाखाला? 2.5 लाख. काय करून होती हो? त्यावेळेस का नाही, असंच 1-2 महिन्याची गाभ होती म्हैस, आम्ही आणली तशी. बर बर बर. आता ही वाघर कुठल्या म्हशीचे? हे एक आपला हे म्हैस आपली आसमान म्हणून म्हैस होती. हा आसमान म्हणून म्हैस होती, त्या म्हशीचं वाघार आहे. त्या म्हशीचा आहे काय? त्या म्हशीचं वाघार आहे. बर बर बर. आता ह्याच्याबद्दल आम्हाला जरा वैशिष्ट्य सांगा. एवढ्या किमतीनं घेण्याबद्दल तुमची काय म्हणजे पारख बघणं आणि ही काय वैशिष्ट्य सांगचाल आम्हाला? बोलणार आहे का तू? बोल 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 बोल. मी बोललो, मी सर बोललो. हा बोला की. हा संक्रांतच्या बाजारावर तर आम्ही घेतलेलं आहे. बर बर संक्रांत बाजारावर घेतलेलं आहे. ह्याचं जालन्यामध्ये भरपूर रेकॉर्ड आहे हलगट. बर 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 भरपूर तिथं गाजलेला हलगट आहे ते. बर बर हे 2-3 व्यापारापासून मग आम्ही संक्रांतीवर आम्ही घेतलं हे हलगट. बर बर. हा, पळाला 1 नंबर पळाला, बुजार 1 नंबर पळाला. हा हा, 1 नंबर, म्हणजे एवढं हे एवढा पॉवरफुल. असं म्हणजे चुकून पैदाशीसाठी ब्रीडिंग. हा, पैदासाठी बेण्यासाठी 1 नंबर. हा, जालन्याचा किंग. जालन्याचा किंग आहे ते. बर 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 बर. खरं तर आज तुमच्या घरात राजकारण बी भरपूर आहे. आज मालक तुमचेच बंधू हा. असणारे नगरसेवक आहेत सोलापूर नगरपालिकेचे. खरं तर आता पुढं आहेच की तुम्ही जे आता एवढं प्रेम एवढं जनतेत काय मिसळणार. आणि म्हशीचा नाद हे काय भानगड आहे? तुम्हाला काय म्हणजे वैशिष्ट्य काय सांग? म्हशीचा नाद असं आहे हा की म्हशीचा नाद ही आमच्यापासून नाही. आजोबापासून. ही आमच्या पूर्वजापासून म्हणजे आमचे पंजोबा आजो. आजोबापासून ही आमचं मसराचा नाद. बर बर बर. की मसराचा नाद करण्याचं कारण का ज्याच ठिकाणी आता आपण थांबलोय, हा 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 ज्या ठिकाणी आता आपण थांबलोय या ठिकाणी हा 96 एकर जमीन ही आपली. 96 एकर. 96 एकर बर बर. म्हणून याला सर्वोदय नगर म्हणलं जातं. हा, हा, हा. हे सर्वोदय नगर. ही सर्वोदय त्या नगर नावानं जे प्रसिद्ध आहे. हो प्रसिद्ध आहे. बर बर मग ही 96 एकर जमीन आमची ऊसाचे मळे आणि मोठे आम्ही बागायतदार. बर बर बर. आम्ही बागायतदार त्यावेळेचे त्यावेळेस. म्हणजे आज तगईत आमच्यापर्यंत हा हा हा. आम्ही बागायत. आता मग आमचं बी जमीन इथं बाजूला शेतीतच जमीन आहे, बरं. तीही बागायतच आहे आमचं जमीन. अजून मग ही जे मसराचा जे शौक आहे, ही शौक थोडस वाढवला गेला. ही पळणं वगैरे बरोबर. आणि जातीचे गुरं ठेवणं. आज सोलापुरामध्ये गाडीवर पळवण्याची म्हैस जर आणली असेल हा तर ही आम्ही आणलेली आहे. बरं. शौक पहिल्यांदा गाडीवर पळवण्याचा शौक आम्ही आणलेला आहे. सुरुवात तुम्ही केली. हो, आम्ही केलेली आहे. बर बर ती ज्या वेळेला आम्ही सतपाल आणि युवराज पाटलांची कुस्ती होती कोल्हापूरला, आम्ही बघण्यासाठी गेलो होतो. बर बर. तर त्याच वेळेला नेमकं तिथे स्पर्धा होत्या गाडीवर म्हशी पळण्याच्या हा हा हा. आणि ती आम्ही पाहिल्यात. बर मग आम्ही आमच्या जनावरांमध्ये ट्राय करावं म्हणून एक नागी नावाची म्हैस होती. ते चव्हाण म्हणून होते, दुर्गाचे आम्ही 2 घेतलेल्या होत्या. बर बर. चव्हाण म्हणून हा हा. त्यांच्या आणलेल्या ती म्हैस जी होती ती धाकल्या भावांच्या अंगावर होती ती म्हैस. बर बर. मग ती म्हैस जे गाडीवर पडली बुलेटवर, हा हा. तर ती पहिल्यांदा आम्ही कन्ना चौक आणि आमचं रविवार पेठ गंगाहीर आणि सुईलपाशी हा. पहिल्यांदा 5 वर्ष तर कुठल्या म्हशी गाडीवर पळत नव्हत्या आणि आम्ही पळवले ते गाडीवर म्हशी. ही सुरुवात तुम्हीच केली. सुरुवात आमच्यापासून सोलापुरामध्ये झाली.
आजला जे आमच्याकडे गुरं दिसतात आजला जे आपले सोलापुरामधले जे नामांकित लोक आहेत आज दहीहंडी असतील दहीहंडी असतील आयुर्वेदे असतील ते दत्तोबा परळकर आणि आपले इथले मध्य वस्तीवरले असे बरेच नामांकित लोकांचे या ठिकाणी वासरं आणि म्हशी हो आणि घेतलेले आहेत. आता सध्या आमच्याकडं एक 3 हाल्यांचा इस्तार आहे आता सध्या नामांकित. म्हणजे परवा माझे काका स्वर्गवासी माझे काका मारुती सर्वदे पैलवान ही माझे काका आणि ती काकांना ती म्हैस काकांजवळ होती बालट ही काकाजवळ असताना काकापासून दुसऱ्याला विक्री गेली. मग तिथून आम्ही ती म्हैस परत आम्ही घेतली. ती घेतल्यानंतर मग त्या म्हशींना काकांच्या इथं जे हाले आहे नामांकित हाले आहे त्या हाल्याचं वासरू या ठिकाणी आहे ती सांभाळलं गेलं. आजला ते 25-30 हजार 35 हजार देतो आम्हाला वासरू द्या म्हणतात ते आम्ही दिलं नाही. आणि दुसरं एक आमच्याजवळ बाबू म्हणून जो टकरीचा हल्या होता परवाच ह्याच वर्षामध्ये होता की इथं आता सध्या ती हैदराबादला विक्री केला होता आम्ही 2.5-3 दिलते का ती दिल्यानंतर आता परत लालूला आणला कालला त्याचं टक्कर झालं. त्या बाबू हाल्याचे सुद्धा आमच्याकडे पैदास आहे. आणि आता हा हाल्या ही हाल्या त्यांच्या जे याच्यामध्ये बीडमध्ये ना जालनामध्ये ते नामांकित हाले आणि ती हाल्या या ठिकाणी जत्रेवरती दाखवण्यासाठी आल्यानंतर ते आम्ही पाहिलं की त्याचं नाचणं त्याचं नाचणं ज्या पद्धतीचं आहे त्याचं डौलदारपणा ज्या पद्धतीचा आहे तर तो हाल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तो प्रसिद्ध हाले आहे. म्हणून त्याला या वेळेला मागल ती किंमत देऊन आपण जानेवारीमध्ये त्याला घेतलेलं. आणि मग तुमचं म्हशी पळवताना मग कुठलं तुमचं जिप्सी असो अम्बेसिडर कार असो किंवा त्या वेळेला पद्मिनी कार म्हणून होती त्या पद्मिनी कारवर पळवल्या गेल्या म्हशी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे ही जे आहे ना आणि तुम्हाला सांगतो अम्बेसिडर ही जे प्रत्येक जे शोक गुरं पळवाचं जे आणलेलं आहे आम्ही ते आपण सोलापुरामध्ये चालू केलंय. आज एक नामांकित काही जुने लोक आहेत ती जुने लोक सुद्धा गवळी समाजाचे आणि समाजाचे आमचे लोक ती गाडीवरली म्हैस येणार म्हणलं की ती बघायला थांबायची. पण असं नव्हतं की त्या म्हशीला शिक्षण असं नव्हतं की माणूस दिसलं की घुसाचं शिक्षण नव्हतं. एक शानपणाचं पळणं होतं त्या मसरामध्ये. म्हणून त्या वेळेला येऊ देत होते. आता कसं आहे ते आता गाडीवर पळवणं आता आमच्या सुद्धा गुरं पळवणं म्हणजे ते गुरं काय करतात माहिती का त्या गाडीजवळ आणि त्या माणसाजवळ कुणाला येऊ देत नाही. मग ते आता आपण गर्दीत न्यायचं म्हणलं मग त्याला शिस्तीतच न्यावं लागतंय. नाही म्हणलं तर काय आता शेवटी ते मूक जनावर आहे काय तर करेल. पण ते जत्रेच्या वेळेला कुणाला धोका होणे ह्याची सुद्धा दक्षता घेणं गरजेचं असतंय. म्हणून अशा पद्धतीचं बैल बारदाना आमच्या आजोबा पंजोबापासून आज तुम्ही नगरसेवक आहे राजकारणाची माणसं आहे की कसं काही तरी आज सुट्टी नाही तुम्हाला राजकीय लोक ही परंपरा आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो माझ्या पूर्ण घरामध्ये म्हणजे आमच्या 5 भावाच्या घरामध्ये कुठलंही सुपारीचं व्यसन नाही आहे. ही आमचा नाद आहे. ह्याच्यामध्ये कुठे कमतरता पडली की आम्हाला झोप येत नाही. हे नाही दिसलं तर आम्हाला झोप येत नाही. एक व्यसन आहे ती. प्रत्येकांना जे व्यसन असतंय की ही व्यसन केल्याशिवाय झोप येत नाही ती खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मग अशा पद्धतीचं ही एक व्यसन आहे. आज तुम्ही खरं तर आज ह्या क्षेत्रात काम फार मोठं करताय. खरं तर आज नगरसेवक राजकीय तुम्ही आज या पदावर असून नगरसेवक ह्या भूमिकेत असताना खरं तर बऱ्याच गोट्यानंतर मी महाराष्ट्रातले बरेच गोटे फिरलो बऱ्याच जणांच्या मुलाखती घेत असताना एक समस्या अजून एक थोडी पंढरपुरी म्हशीच्या तर कारण तुम्ही आज
नगरपालिकेत असताल काय प्रश्न असतील आमदार साहेबांसोबत तुमचा संपर्क चांगला असतात. माझे एक खोटे तुमच्या समर्थक. हा खोटे समर्थक म्हणजे आहेत. आहेत ते विद्यमान जे आमदार साहेब असतात त्यांच्या सोबत तुम्ही असता आणि तुमचं रोजच बैठकीचा संपर्क त्यांच्या सोबत. हो. माझी एक तुम्हाला विनंती आहे, आज माझा वादळवाट 5577 हा चॅनल खूप फक्त पंढरपुरी म्हशीच दाखव हो. आणि टॉपच्या म्हशीचाच गोटे आपण दाखवून संबंध महाराष्ट्राला पंढरपुरी म्हैस वाढली पाहिजे. कारण आपल्या भागातली म्हैस किती हुशार, आज बतोर फक्त कुत्रा कोल्हा हुशार आहे म्हणून सांगितलं होतं, पण ज्यावेळेस पंढरपुरी म्हैस दावायला लागलो त्या सगळ्यापेक्षा पंढरपुरी म्हैस हुशार आहे हे आज सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे. माझी सर नगरसेवक साहेब आपल्या तुम्हाला विनंती आमची चॅनलच्या माध्यमातून राहील की पंढरपुरी म्हशीसाठी जे जसं हरियाणाला त्या राज्यामध्ये म्हशीच्या गोट्यासाठी म्हणजे अनुदान दिलं जातं, तसं पंढरपुरी म्हशीच्या गोट्याला जरा अनुदान मिळत नाही. यासाठी आपण आमदार साहेब असतील त्यांच्या संपर्कातून तुम्ही जर कृषी मंत्री साहेबांना पशुमंत्री साहेबांना या मागणी केली तर निश्चित आपल्याला पंढरपुरी म्हशी मालकांना गोट्यांना निश्चित अनुदान मिळेल. आणि हा फार मोठा विषय नाही, कारण जसं आता देशी खिलार कसं आहे साहेब, हा खरं बघायला गेला हा हे जे पंढरपुरी म्हशी ज्यांच्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये, हा ह्या महाराष्ट्राला हा जाग करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलंय हा आणि ही एकत्र यावेत ह्या माध्यमातूनच काम झालं. पहिल्यांदा आपलं धन्यवाद आभार मानतो साहेब बरं की तुम्ही आपण पूर्ण पंढरपुरी जातीच्या मसरांच्या लोकांना चांगले विचार त्यांच्याकडे घेऊन आपण त्याच्यावरती जे विचार दिलेत त्याबद्दल मी आपलं आभारी आहोत. आपलं जे म्हणणं आहे ना साहेब, खरंच आमच्या मनामध्ये जे चाललेले जे हालचाली होत्या त्या आपण आज बोलून दाखवल्यात. आमचं असंच मत आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे पंढरपुरी मसरा आहेत त्या मसरांच्या प्रत्येक मालकांना म्हणजे आमच्या मसरे बांधवांना एक जाग्यांना बोलून आमची ते मागणी करण्याचा पाठपुरावा करण्याची आमची तयारी थोडंसं चालू आहे. पण आज ही मनातील भाषा होटावर आणली आणि होटावरून भाषा आपण महाराष्ट्रामध्ये पाठवणार आहोत. आणि खरं बघायला गेलं तर ह्या जे ही जे आपण आता जे सांगितलं की बाबा यांच्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे, ही उद्गार आपण जे आमच्या मुखी जे तयार केलेत ना साहेब, एक चांगली गोष्ट आहे. आपण जे दिलेले विचार आहेत ते विचार आम्ही जरूर पसरावूत आणि त्या जनावरासाठी आज आपल्याला शासन मसरे घेताना काही अनुदान देत आहे की तुम्ही एक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना घ्या. काही जणांना शेती असते, काही जणांना शेती नसते, त्याच्यावरती ते विमा उतरावा, बिल्ला लावा, म्हैस आलं गेलं आम्ही बघू, त्याला 12 भानगडी असतात. 12 भानगडी असतात. बघा मी एकाही जनावरला बिल्ले मारले नाही. आपण आपले जनावर सुरक्षित ठेवल्यानंतर व्यवस्थित ठेवल्यानंतर काही होत नाही. आता कोणते कागदपत्रामध्ये पडणार आम्हाला माहिती आहे, सरकारी काम आणि 12 वर्षे थांब नाही साहेब. तुमच्या माध्यमातून आम्हाला एक समोर अनुदानाचा विषय नाही, अनुदान नाही. ह्या आपल्या पंढरपुरी क्षेत्रामध्ये अजून युवक उतराव काय अजून युवक साहेब, हा धंदा असा आहे, कुठं नोकरी शोधण्याचं कारण नाही आहे. आज जेवढे तुम्ही शिक्षण शिकसाल तेवढे ह्या धंद्यात उतरचाल तेवढे प्रगती आहे. प्रगती आहे. आपण शिकावत आणि ह्या धंद्यामध्ये उतरावत. आज आपण जे नोकरीच्या पाठीमागे चालतोय, आज जरी आपण एक 2-4 गुरं जर ठेवले तरुणांना, 4 गुरं जर ठेवले तर त्याची देखभाल जर केलीत आपण, तरी आपण रोजला 2-2.5 हजारचं तोंड बघतोय. आता आपण 10-20 हजारची कुठंतरी आपण नोकरी बघतोय की मी नोकरीला एवढंच लेबल असतंय. पण महिन्याला इथं तुम्हाला काही न करता थोडीशी हालचाल करताय का ते का आपल्याला घेऊन येळभर फिरा म्हणत नाही. 60, 70, 75 हजार रुपये मिळतात. 10-15 हजार त्यांना खर्चाला गेले तर तुम्हाला 50-60 हजार पगार पडतं ना, डोक्यानं चाललं. ही जे धंदा आहे ना साहेब, ही धंदा साधा आणि सोपा आहे. करणारला साधा सोपा आहे आणि प्रत्येकानं
की आता आमच्या बापदादापासून हे व्यवसाय चालत आला म्हणून की आम्ही यामधले हुशार आहोत, आम्हाला पूर्णतः माहिती आहे असं म्हणून हे चालत नाही. आपल्यापेक्षा सुद्धा या जनावरांमधले विद्वान आहेत. आपल्या सोलापुरामध्ये गवळी समाजामध्ये हे विद्वान लोक आहेत. आपलं आडलं नडलं जनावरचं काय झालं केलं तर तशा लोकांचा सुद्धा सल्ला घ्यायला गेलं पाहिजे की मी मोठा आहे त्याचा सल्ला घेऊ. ही मीपणा सोडल्याशिवाय हे धंदा नाही. आपण प्रत्येकाचा सल्ला घेतला पाहिजे की बाबा आज जनावरची तब्येत बिघडली केली, आपण डॉक्टर करतो, आपण स्वतः बघतोय, परंतु त्याच्यात काही फरक न पडत असेल तर आपल्यापेक्षा विद्वान लोक आहेत त्यांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. का की आम्हाला अनुभव आहे. आमचे 2-4 गुरं जे आहेत 1-2 दगावले आणि 2-4 त्याच्यामधूनच ते विद्वानाचं ऐकलं म्हणून वाचलेत. पण त्या विद्वानाचं सुद्धा ऐकून घ्यायला पाहिजे. दगा फटका जर जनावरला झाला तर काय होतंय, प्रगतीला जाणारा माणूस भास म्हणून आत येत. म्हणून आपण थोडस बारकाईनं चालावं. पण ही जे धंदा आहे सकाळी उठल्या आपण लक्ष्मी माता बघतोय हातामध्ये. सकाळी उठले शेणाला तर गिराक येत आहे, 5-50चं शेण बी जात आहे. दिवसभर म्हणलं तर 200-250 रुपयाचं शेण जात. शेतीला खत होत आहे, दुधाच्या जागी दूध जात आहे. आता आमच्या इथं जे सर्वदेनगरमध्ये आम्ही जे इथं आता संध्याकाळी जनावर पिळले तरी आम्हाला स्वतः घरी सुद्धा 1 लिटर दूध मिळत नाहीये. सर्व लाईन असते, इथंच येऊन घेऊन जातात. ती पिळलं की इथं घेऊन जातात. अशा पद्धतीचा धंदा आहे. खरं तर मालक तुम्ही सगळेजण आज वेळात वेळ काढून खरं तर अचानक तुमच्या गोट्यावर आलो आणि पंढरपुरी म्हशी क्षेत्रात तुम्ही फार मोठं योगदान आहे. आज असंच पंढरपुरी म्हशी तुमच्यासारख्या अशी लोक उतरल्यामुळं या क्षेत्रात पंढरपुरी म्हशीची उंची वाढायला लागलेली आहे. कारण म्हशीला पारखी खूप महत्वाचा असतो. ते पारखी तुमच्या रूपानं या क्षेत्रात मिळाले खरं तर भाग्यवान आहेत. पंढरपुरी म्हशीत अशीच लोक उतरली पाहिजेत आणि पंढरपुरी म्हशीचं असंच संबंध महाराष्ट्रामध्ये नाव व्हावं हीच अपेक्षा आहे. खरं तर पंढरपुरी म्हैस ही देशी म्हैस आहे आणि तिच्या दुधात खूप मोठी पावर आहे आणि त्या पावरीचा अंदाज कुणालाच नाही. एवढं म्हणजे दूध चांगलं आहे, कसदार, आणि या दुधाचा रेट वाढला पाहिजे मी तर ह्या मताचा माणूस आहे. आणि असंच पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करत आहोत. सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद आपल्या निश्चित मेंबर डोक्यावर आहोत. मेंबरचं महापौर पदाकडे जावा हीच आमची वादळवाट तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. कार्य करत राहावे. आपल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसांच्या मदतीसाठी जाणारे व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या अडीअडचणी निम्याराज्याला जाऊन जाणारे. खरं तर जनतेतून निवडून येणं फार सोपी गोष्ट नाही. माणसाला ग्रामपंचायतचे सदस्य होत नाही. आपण असल्या सोलापूर सिटी सारख्या या सिद्धरामेश्वराच्या नगरीचे नगरसेवक आहात आणि आपण यापुढेही निश्चित आपला कार्याचा गौगव वाढत राहावा आणि म्हशी क्षेत्रातही गौगवात वाढत राहावं. आपलं नाव मोठं निश्चित अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि तुळजापूरची आई अंबाबाई निश्चित करणार आहे आणि आपलं यश नक्की वाढणार आहे. आणि असाच आशीर्वाद तुकाराम महाराज तुमच्या नेहमी पाठीमागे आशीर्वाद घेऊन आहेत. संतांचा आशीर्वाद आपणही राहोत आणि संतांचा आशीर्वाद असलं की कुठल्याच माणसाला काही कमी पडत नाही. निश्चित तुम्हाला हे संत वाणी संत विचार आज तुमच्यासारख्या एक व्यक्तिमत्वाला भेटल्यामुळं खरंच बरं वाटलं आणि आम्हालाही मुलाखत काढायला बरं वाटलं. माझा चॅनल वादळवाट 5577. मी शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी म्हशीची महाराष्ट्राच्या टॉपच्या गोटे दाखवतो आणि असाच एक टॉपचा गोटा आज तुमच्या माध्यमातून बघायला मिळाला. धन्यवाद सर्वांनी. मला धन्यवाद. धन्यवाद.